गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बारी ब्रिगेडची स्थापना. राज्य कार्यकारिणी जाहीर. विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बारी समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी बारी ब्रिगेडची अधिकृत स्थापना करण्यात आली. संस्थापक प्रल्हादराव दातार यांच्या हस्ते राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम गुढी उभारून पूजन करण्यात आले आणि बारी समाजाचे दैवत रूपलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र बारी ब्रिगेड स्थापना करून संस्थापक अध्यक्ष प्रल्हादराव दातार यांनी राज्य कार्यकारिणी जाहीर करून विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये राज्य कार्यकारिणीमध्ये पुणे येथील ओंकाराराव काटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच नाशिक येथील एकनाथराव बारी आणि पणज अकोट येथील उद्योजक विजयराव दातीर यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. अकोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाषराव रोंदळे यांची महासचिवपदी तर अकोट येथील सेवानिवृत्त अधिकारी विजयराव अस्वार यांची महासंघटकपदी नियुक्ती करण्यात आली. तर राज्य महिला ब्रिगेडच्या अध्यक्षपदी अंजनगाव सुरजी येथील सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई सुने यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी यावल जिल्हा जळगाव येथील प्राध्यापिका संगीताताई बारी यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य संघटक म्हणून जळगाव जमोद येथील नितीन ढगे आणि नागपूर येथील काशीनाथराव ताडे यांची निवड करण्यात आली. यामध्ये अकोला जिल्हाध्यक्ष गजाननराव धर्मे, अकोला जिल्हा संघटक दिलीपराव अकोटकार, अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीणजी नेमाडे, अमरावती जिल्हा संघटक नितीन टिंगणे यांची निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना संस्थापक प्रल्हादराव दातार व नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष ओंकाराराव काटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास वरवट बकाल, अकोट, अंजनगाव, अमरावती, नागपूर, जळगाव, खान्देश आदी भागांतील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बारी समाजाचे नेते माजी सभापती पांडुरंगजी हागे, गजाननराव ढगे, ज्येष्ठ समाजसेवक प्रल्हादराव आवणकार तसेच माजी उपसभापती सुभाषराव हागे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. बारी समाजाच्या एकजुटीसाठी आणि सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक उन्नतीसाठी बारी ब्रिगेड प्रभावीपणे कार्य करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. दयालसिंग चौहान, संग्रामपूर, बुलढाणा. या नावासाठी याची काहीतरी स्थापना दिवस असला पाहिजे आणि आपण सुरुवात केलेली आहे. पण पेरणीचा मुहूर्त त्या शेतकऱ्याला जर साधायचा असते तसा हा मुहूर्त आपण जे आपले महत्वाचे मुहूर्ताचे दिवस असतात त्यापैकी एक मुहूर्त दिन ठरवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हा आहे की आगामी काळामध्ये पुढच्या वर्षीचा हा गुढीपाडवा हा बारी ब्रिगेडचा वर्धापन दिन आहे. त्याला कुठल्याही संघटनेला, संस्थेला किंवा व्यक्ती समूहाला जेव्हा पुढे जायचं असेल त्यासाठी कोणतं तरी त्याचं एक महत्वाचं असं दिसलं पाहिजे की ज्या ठिकाणी त्या नावावर किंवा त्या दिवसापासून त्याला महत्व आलं हे ठिकाणी समजेल. म्हणून आपण हे सगळं केलं. मध्यंतरी अंजनगावला बैठकी झाल्या, नाशिकला बैठकी झाल्या, यावलला झाल्या, पुण्याला झाल्या आणि त्यातून जे काही निवडक हिरे माणिक मोती मला मिळाले आणि त्या हिरे माणिक मोत्यांचा एक चांगली माळ करण्याचा प्रयत्न आगामी काळामध्ये आपण करतोय. आता आजच्या इथं आलेली जी काही मंडळी आहे ही खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं हे सगळे मान्यवर आहे. पण एक हे असते कार्यक्रमाचं किंवा व्यासपीठावर कोण असलं पाहिजे किंवा समोर कोण असलं पाहिजे. खऱ्या अर्थाने व्यासपीठावर असणाऱ्या मंडळीपेक्षाही अभ्यासू आणि जाणकार मंडळी तुम्ही आहे. कारण मला हे जेव्हा करायचं होतं तेव्हा तुमच्याकडूनच काही मला काही गुणनिर्देश भेटले, दिशानिर्देश भेटले की हो यस 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 आणि मला तसं भेटत असताना तुम्ही आणि व्यासपीठ जवळपास सारख्या तुम्हीची आहे. पण काही अधिकार पदाधिकाऱ्यांना आपण देतो, काही आपल्याला अधिकार ठेवावं लागतात. त्या अनुषंगाने रचना जी आहे संघटनेची जी आपण करतोय त्यामुळे त्या रचनेमध्ये जे काही आता जे शिरदार मला मिळाले आहेत त्यांच्या नियुक्त्या मला राज्य कार्यकारिणीच्या तालुका तुमच्या राज्यकारिणीचे अध्यक्ष याच्यासमोर द्यायचे आहेत. आणि या बारी ब्रिगेडचं जे ध्येय आहे ते आगामी काळामध्ये हळूहळू तुम्हाला सांगणार आहे. आजच्या दिवशी म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. पुण्याजवळ रायरेश्वराचं मंदिर काय आहे, रायरेश्वर पठार आहे. त्या पठारावर 1664 सालामध्ये शिवाजी महाराजांनी वयाच्या 13व्या-14व्या वर्षी आपल्या काही निवडक साथीदारांना घेऊन तिथं रायरेश्वराच्या मंदिरावर एक अभिषेक केला आणि त्यात सांगितलं की राज्यामध्ये मला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे. 13व्या-14व्या वर्षी असणाऱ्या एक दिव्य दृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या 11-12
त्याच्यात 12 सदस्य होते सांगण्यात आले. म्हणजे डझनभर लोकांना घेऊन या व्यक्तीने राज्य आणि महाराष्ट्र केला आणि गड किल्ले आणि हे करत करत आज एक देशामध्ये आणि त्याचं नाव लौकिक झालंय आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून त्याचं नाव झालं. तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा मी हा इतिहास वाचला तेव्हा वाचून लोकांना घेऊन ही व्यक्ती एवढी मोठी झाली. रायदेशाच्या बद्दल खेळता गेले वयावरचे किती होतं. आपण तर आता 60-65-63 वर्षाचे चालू आहे आणि एवढी मोठी मंडळी इथं आहे की ज्यांच्याकडे सर्वच व्यवस्था आहे. या समाजाला समन्वित करण्यासाठी काही प्रयत्न जर झाले, ज्या काही मी संघटना करतायत त्यापेक्षा जर वेगळ्या पद्धतीने जर करता आलं तर ते आपण करू. तर त्यासाठी म्हणून जे काही मला सोबती मिळाले या कार्यक्रमात संपूर्ण आजच्या दिवशी मी सांगणार हे संपूर्ण आपल्याला शेड्यूल तुम्हाला आपण देऊ. याचे ध्येय उद्देश आठवले साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं मला सांगितले. आमच्या लोकांच्या बैठकी झाल्या आणि मला एक रत्न हे पुण्यातलं सापडलं आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी आपण दिली आणि त्यांचा नाही सगळे हिरेमानी भेटले. त्यामुळे एक चांगली माळ या ठिकाणी होत असताना आपण सर्व आजच्या दिवशी या ठिकाणी आलात आणि हा कार्यक्रम आपण इथं संपन्न करतो. त्यानंतर काही लोकांच्या नियुक्तीपत्र द्यायचे आहे तिथं बोलतो आणि माझ्या प्रस्तावित थांबतो.